तुमचं पहिलं पंजाबी गाणं आणि ते देखील ते पंजाबी गाणं तुम्ही बाबासाहेबांसाठी केलेलं आहे आणि ते इतकं अप्रतिम झालंय, त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय. तर त्या गाण्याबद्दल सांगा ना, ते पंजाबी गाणं तुम्हाला त्यांच्यावर का करावं असं वाटलं? काय झालं की बाबांनी ना अनेक अशी हिंदी गाणी गझला बाबासाहेबांवर झालेल्या आहेत आणि अनेकांनी केलेल्या आहेत. तर मला मी 2018ला लंडनमध्ये गेलो होतो आणि तिथे बाबासाहेबांच्या जीवनावरती एक कार्यक्रम केला होता. तर माझ्याकडे तसं काहीच नव्हतं आणि तिथे रविदास समाज जो असतो, पंजाबी समाज आहे, गुजराती समाज आहे, मराठी समाज आहे, बाबासाहेबांना ऐकायला आले होते. आणि म्हटलं तर मी काय गाणार. मग माझ्याकडे बाबांच्या काही गझला होत्या, काही कव्वाल्या होत्या, काही सुरेश वाडकरांनी बाबासाहेबांवर गायलेली काही गाणी आहेत आणि एक गिन्नी म्हणून नावाची पंजाबी एक खूप तरुण मुलगी आहे, तिची गाणी मी ऐकली होती. तर तिची गाणी मी लिहून तिथे 2-4 गाणी गायलो. अरे लोक मज्जा त्यांनी केली. तर तिथे मला सुचलं, अरे आपण का नाही पंजाबी गाणं करायला पाहिजे. तर ते कॅरी करून मी इकडे आलो. पण मधल्या काळात खूप वेळ गेला आणि आत्ता या मागच्या वर्षी माझ्या डोक्यात आलं, अरे आपण करायला हवं. आणि गाडी चालवत असताना मला एक हुकलाईन सुचली आणि ती म्हणजे होती की बाबासाहेब दी चली हवा, बाबासाहेब दी चली हवा.